नांदेड शहरात खुनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपींवर गुरुद्वारा परिसरात गोळीबार, 2 जण जखमी। आज सकाळी 10 वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर 6 जवळ फायरिंग झाली असून यात 2 जण जखमी झाले आहेत। जखमीत गुरुमीत सिंग सेवादार, रवींद्र सिंग राठोड यांचे नाव समोर येत आहे। त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू आहेत। यात किती जण होते याचा तपास चालू आहे। यात किती फायर झाले याचा देखील तपास चालू आहे। त्यांचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे। यात शूटर एकच असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे। जखमीतील एक जण खुनातील गुन्ह्यात असून तो 22 जानेवारीपासून पॅरोलर होता, असं पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड। ते खूप इनिशियल इन्फॉर्मेशन आहे सध्या। हा जवळपास 10 वाजेसमोरच एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे। जे गेट नंबर 6 जवळ जे सिख कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे। त्यामध्ये की 2 लोक इंजर्ड आहे। सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे। आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे, किती लोक इन्व्हॉल्व होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे। पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे, पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो। किती राऊंड फायर आहे? राऊंडची आता संख्या म्हणू शकणार नाही, त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम, बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सचे सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे। पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासमध्ये। जखमी 2 आहे। 2 मध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता 22 जानेवारीपासून। त्याची पार्श्वभूमी असा आहे की ते परोलवर होता, कन्व्हिक्टेड आरोपी होता। तो आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही, खूप इनिशियल स्टेजवर आहे। किती लोक इन्व्हॉल्व आहे, फायरर किती होता, हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार। चर्चाचे आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही। हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे, पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो, कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासमध्ये समोर येईल।